चला टीम मोरणी संघाचे प्रतिनिधी या समोरच्या खुर्च्या आहेत ना त्या आपण समोरच्या बाजूने लावून घ्या। खेळाडूंना बसण्याची व्यवस्था करा। अकालपेटी शेमडी संघ आणि त्यानंतर शेडगाव संघ आपल्याला या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली जाईल समोरच्या बाजूने। तर विनंती आहे सर्व खेळाडूंना की आपण या ठिकाणी यायचं आहे। सन्मान्य प्रकाशजी मोरे साहेब आपण देखील व्यासपीठावरती या, आपलं हार्दिक स्वागत आहे। या ठिकाणी आपण स्वागत सन्मानाला सुरुवात करत आहोत। चला शेडगाव संघ आपण या ठिकाणी बसून घ्या। अकालपे संघ शेमडी संघ सर्व आयोजक कमिटी मेंबर्स मोरणी संघाचे सर्व आयोजक कमिटी मेंबर्स आपण मंचाकडे या। तर आपण या ठिकाणी जात आहोत स्वागत समारंभाकडे। आपल्या मुख्य व्यासपीठावरती प्रमुख अतिथी उपस्थित आहेत। या ठिकाणी सन्माननीय प्रकाशजी मडवी साहेब त्यांच्या माध्यमातून लाख मुलाचं आपल्याला सहकार्य लाभलंय, त्यांचा शुभ सन्मान मी मिलिंद शिंदे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते करायचंय। सन्माननीय प्रकाशजी मडवी साहेब यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत। या स्पर्धेमध्ये निश्चितपणाने मायची श्वाल एक वृक्ष आणि त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाईल। सन्माननीय प्रकाशजी मडवी साहेब जे सोनाळे गावचे आहेत उद्योगपती, त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत। आमच्या मंदिराकरता देखील 21,000ची देणगी त्यांच्या माध्यमातून लाभली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। एक चांगली संकल्पना जय भवानी क्रिकेट संघ मोरणीच्या वतीनं प्रत्येक ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केला जातो, परंतु आपण वृक्ष वाटप करत आहोत। त्यानंतर पुढील सन्मान आपण करतो या ठिकाणी आपल्या मुख्य व्यासपीठावरती कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे विद्यमान सचिव खजिनदार धनाजीदादा सकपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा शुभ सन्मान नितीनजी शिंदे यांच्या शुभ हस्ते होतो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। धनाजीदादा सकपाळ यांच्या माध्यमातून देखील आपल्या महादेव मंदिराकरिता तब्बल 10,000ची देणगी लाभली, त्याबद्दल आम्ही त्यांचे सतत आभारी आहोत। त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत कोयना प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय रमेशजी निवळे साहेब यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत। मी ग्रामपंचायतचे सदस्य शशांक शिंदे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रमेशजी निवळे साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे। त्यानंतर पुढील सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। कोयना प्रतिष्ठानचे सन्माननीय विद्यमान सचिव
नकुलजी महादेव भोसले यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी या ठिकाणी विनंती करतोय मिलिंद शिंदे यांना की आपल्या शुभास्य नकुलजी भोसले यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे। सन्माननीय गंगारामजी शिंदे साहेब यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक तथा आपल्या समाजातील थोर व्यक्तिमत्व सन्माननीय स्वर्गीय